नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल शिवाजी. या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. बातमी पुण्यातून. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद निर्माण झालेला आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव द्या अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केली आहे. तर पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा या शहराला लाभलेला आहे, त्यामुळे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केलेली आहे. त्यामुळे आता पुणे रेल्वे स्टेशनवरूनही आता नामांतराचा हा वाद सुरू झाल्याचं दिसतंय. एकीकडे संभाजी ब्रिगेडनं महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे, तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या ठिकाणी श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव पुणे स्टेशनला द्या अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता या नामांतराचा वाद पुन्हा राज्यामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदल करा, नामांतर करा अशी मागणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे. आणि त्यांनी यावेळेस श्रीमंत थोरले बाजीराव यांचं नाव पुणे स्टेशनला द्या अशी मागणी केलेली आहे, तर संभाजी ब्रिगेडनं मात्र महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव पुणे स्टेशनला द्या अशी मागणी केली आहे. पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत ह्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी, म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केली. आज शिक्षणाची ओळख म्हणून, विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख महाराष्ट्र नव्हे देशभर आणि जगभर फक्त महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीमुळे झाली. आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय, म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे. लवकरच बैठक सुद्धा घेऊ आणि परत एकदा हा लढा लढण्याचं काम करू. परंतु पुणे स्टेशनच्या त्या रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे.